आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांचा शासकीय नोकरीकडेच कल आहे। त्यासाठी कठोर मेहनत देखील तरुण करतात, परंतु काहींना त्यात यश मिळत नाही। शेतीकडे वळण्याचे धाडस सहसा कोणी करत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। अपयशाने खचून न जाता त्या परिस्थितीत मार्ग काढायचा चंग बांधून आधुनिक रेशीम शेतीकडे चिखली तालुक्यातील राहुल वानखडे यांनी वाटचाल केली आहे। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील येवता येथील तरुण राहुल वानखडे याने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले। त्याने शासकीय नोकरीसाठी प्रयत्नही केले, मात्र त्यात आपला अमूल्य वेळ वाया जातोय हे जेव्हा त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याने रेशीम शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला। वडिलोपार्जित 4 एकर शेतीमध्ये पारंपरिक पिकाला फाटा देत एका एकरात तुतीची लागवड करून त्याने रेशीम शेतीला सुरुवात केली। राहुलने रेशीम शेतीतील सुरुवातीला 100 अंडी कुंजची खेप काढली। त्यामध्ये त्याला 40,000चे उत्पन्न मिळाले, तर 10,000 रुपये खर्च झाला, म्हणजे एका महिन्यात 30,000 रुपये निव्वळ नफा। आता हा तरुण अंडी कुंजचे प्रमाण आणि खेप वाढवणार आहे, ज्यापासून त्याला वर्षाकाठी खर्च वगळता किमान 2 ते 2.5 लाख रुपये निव्वळ नफा मिळण्याची अपेक्षा आहे। नोकरी न लागल्यास हताश झालेल्या तरुणांनी आपल्याकडील शेतात रेशीम शेती, पारंपरिक शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती करावी, जेणेकरून तरुणांना रोजगार मिळेल आणि शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही कमी होईल, असे आवाहन देखील या तरुण शेतकऱ्यांनी केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। नमस्कार, माझं नाव राहुल दिगंबर वानखेडे, मुक्काम येवता, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। माझं शिक्षण पदवीपर्यंत झालेलं आहे। आमच्या वडिलांकडे 4 एकर शेती आहे, पण आम्ही शेतीमध्ये पूर्वीचे जे उत्पन्न घेतो आपण पारंपरिक पद्धतीने ते उत्पन्न घेत होतो। यामध्ये सोयाबीन, गहू, हरभरा असे उत्पन्न घेत होतो, परंतु उत्पादन खर्च जास्त असल्यामुळे उत्पन्न कमी होत होतं आणि पावसाळा कधी जास्त होत होता, कधी कमी होत होता किंवा दुष्काळ पडत होता, त्यामुळे त्या शेतीतून उत्पन्न मिळत नव्हतं। तर मग आम्ही मागच्या वर्षापासून रेशीम शेतीकडे वळालेलो आहे। आम्ही आमच्या 4 एकरामधील 1 एकरामध्ये रेशीमची लागवड केलेली आहे आणि त्यामधनं मागच्या वर्षी आम्ही लागवड केली आणि ह्या वर्षी आम्ही अगोदर एक बॅच घेतलेली आहे। त्या बॅचमधून आम्हाला 100 अंडी पुंज घेतली होती, त्यामधून आम्हाला 30-40 हजार रुपये उत्पन्न मिळालेलं आहे। खर्च वजा करता आम्हाला खर्च 10,000 रुपये खर्च आलेला आहे आणि 30,000 रुपये उत्पन्न त्या बॅचमधनं आम्हाला मिळालेलं आहे। आता आमची ही दुसरी बॅच आहे, यामध्ये पण आम्ही 100 अंडी पुंज घेतलेली आहे आणि 100 अंडी पुंजमधनं मागच्या वेळेस भाव थोडा कमी आला होता, कारण की पहिल्यांदा अनुभव नसल्यामुळे मागच्या वेळेस काही अडचणी आल्या होत्या। त्यावेळेस आम्ही ह्या वेळेस आम्ही त्या अडचणी दूर केलेल्या आहेत। आम्ही आता मागच्या वेळेस शेडची व्यवस्था नव्हती, आम्ही जे थपडं वगैरे लावून शेडची उभारणी केली होती, त्यामध्ये आम्ही ते उत्पन्न घेतलं होतं। पण मागच्या वर्षी ज्या कोष विकले होते त्यामधून जे उत्पन्न मिळालेलं होतं त्या उत्पन्नामधून आम्ही शेडची बांधणी केलेली आहे आणि या वर्षी आता चांगलं उत्पन्न मिळेल अशी आशा आहे। तरी जवळपास 50-60 हजार रुपयाचं उत्पन्न यावेळेस मिळेल असं। माझं शिक्षण हे पदवीपर्यंत झालेलं आहे। मी म्हणजे सरकारी नोकरीचा भरपूर प्रयत्न केला, पण सरकारी नोकरी काही भेटली नाही। आता बेरोजगारी भरपूर वाढलेली आहे, त्यामुळे माझ्या तरुणांना विनंती आहे की आपण नोकरीच्या मागे न पडता आपण आपला स्वतःचा व्यवसाय जर चालू केला तर त्यातून आपण उत्पन्न मिळू शकतो आणि आपलं कुटुंबाचं आपण गरज भागवू शकतो। करिता सर्व तरुणांना माझी एकच नम्र विनंती आहे की नोकरीच्या मागे न लागता आपण जर माझ्यासारखं जर आपण रेशीम व्यवसाय जर केला तर त्या व्यवसायापासून तुम्हाला वर्षातून तुम्ही 5 ते 6 बॅच घेऊ शकता आणि कमीत कमी एक बॅच 50-60 हजार रुपयाची निघते, तर 2-3 लाख रुपये उत्पन्न सहज तुम्हाला वर्षाला मिळू शकतं। करिता तरुणांना हीच विनंती आहे की आता आपण बघतो की बेरोजगारी इतकी वाढलेली आहे की नोकरी न लागल्यामुळे तरुण मुलं आत्महत्या करतात, शेतकरी आत्महत्या करतात। पण शेतीला जर आपण जोडधंदा दिला तर आत्महत्येचं प्रमाण कमी होईल व आपल्याला त्यातून थोडेफार पैसे मिळतील। करिता रेशीम उद्योग हा एक उत्कृष्ट व्यवसाय आहे। करिता तरुणांना विनंती आहे की आपण जर या व्यवसायाकडे वळालो, शेतकऱ्यांना पण विनंती आहे आपण या व्यवसायाकडे जर वळालो तर आपलं नक्कीच आर्थिक उन्नती साधता येईल। मी जगदीशचंद्र गणेश गुळवे चौकी सेंटर बुलढाणा। या ठिकाणी इतर जे शेतकरी आहेत दिगंबर साहेबराव वानखेडे यांना मी इतर चौकी पुरवलेली आहे। साधारणतः 21 दिवस अगोदर यांना ज्या अळ्या दिल्या होत्या, जे चौकी दिली होती, त्या आता तर इफेक्टिव्ह झालेल्या आहे, म्हणजे कोशावर आलेल्या आहेत आणि ही त्यांची दुसरी बॅच आहे।
आणि पहिली जी बॅच आहे त्या पहिल्या बॅच मधून त्यांना 40,000पर्यंत उत्पन्न मिळालेलं आहे. त्यामधून त्यांनी शेड थोडं मॉडिफाय करून ही दुसरी बॅच घेतलेली. त्यांना साधारणतः या दुसऱ्या बॅच मधून 50 ते 60,000पर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. आणि मी इतर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना असं आवाहन करतो की त्यांनी इतर तुती लागवड करावी आणि रेशीम उद्योग करावा. हा जोड व्यवसाय केल्यामुळे इतर आर्थिक उन्नती सुद्धा साधल्या जाते. कारण जे पारंपरिक पिकं आहेत त्यामधून इतर आर्थिक उन्नती होत नाही किंवा अनेक अडचणी येतात. यामध्ये तसं तर बऱ्याच सुविधा झालेल्या आहेत रेशीम उद्योगामध्ये. आणि जालना मार्केट सुद्धा बुलढाणा जिल्ह्याला लागूनच असल्यामुळे त्यांनी इतर रेशीम व्यवसायाकडे वळावं.